नमस्कार. मी ओम बानसकर, म्हणजेच तुमच्या सगळ्यांचा लाडका मधुकर. तुम्ही आपल्या 10वीला भरभरून प्रेम देत आहात, त्यासाठी मनापासून आभार. पण तुम्ही आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, तर लगेचच सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळतील. आपल्या 10वीचे नवीन एपिसोड पाहायला मिळतील. तर लगेचच सबस्क्राईब करा इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला आणि पाहायला विसरू नका 10वी. धन्यवाद. दाद्या, आम्ही जातो आता. कसं आहे, गुरासनी वैरण टाकायचे. आता ऐकल्या म्हातारीला समज होत नाही रे. माझं राहून दे, तू आता जेवण करून घे बरं. आणि स्वतःसाठी नाही, त्या अभियान त्या पोरीसाठी तू जेवण करून घे. अजून 1 महिना सुद्धा झाला नाही तिला इथं येऊन. दाद्या, ती कोणाच्या भरोशा आली सांग बघू. माझं ऐक, जेवण आले, जेवून घे. आबा, आपण जायचं का आता? चालते चाल. दाद्या, येतो. दीपे, ताट घेते घसली आणि तांबे बी घे बरं. दीपे रावले. आणि तुम्ही बी हे समजा घेऊन जावा. म्हणजे तू बी उपाशी राहा आणि त्या दोघांनी पण उपाशी ठेव. गॅसनी खाऊ नको म्हणलं नाही, फक्त मला भूक नाही. आणि कोणी आग्रह बी करू नका. माझ्या मनातच नाही, त्यामुळे मी कुणाचंच ऐकायचो नाही. अरे दाद्या, अशा वेळेला नाही खाऊ वाटत, पण सारं दुःख पिऊन पुढं जायचं असतं राजा. कुणीच कुणाच्या जन्माला पुरत नाही. युपुरात जन्मच तिचा सगळं आयुष्याला पुरणार नव्हती, तर हे जग दाखवायचं तरी कशाला? आता तिच्या बी काय ध्यानी मनी होतं का असं भरल्या घरातनं निघून जाणं? पण आला आता देवाच्या मनात, काय करणार? अरे होय, तिच्या वाट्याला सगळं दुःख आणि कष्टच होतं बघ. आता कुठंतरी चांगलं चाललं होतं. ते बी देवाला नाही बघावलं. अरे जिथं कुठं असेल ना, ती बघत असेल बघ वरनं. पण असं तू उपाशी राहिल्यावर तिला बरं वाटेल का सांग बरं तू? कुठं असेल आणि कशाला गेले? ये की म्हणाव, तुझा दाद्या काहीच खायना झालाय. घरात काय नसलं तर लोकांकडनं मागून आणलं, पण कवच पोरासनं उपाशी ठेवलं नाही. आता दिसेना बाई तुला, समद पुढं असून तुझी पोरं उपाशी आहेत. कारण खा म्हणायला तू नाही साय. कसं होणार बाई या पोरांचं? दीपे, तू समजव बाई त्यांना. आम्ही आता घरला जातो. आमचे घरचे वाट बघत असतात, आमच्या शिवार जेवत नाहीत. हाय शिवार आम्ही कसं जेवायचं काके?
अहो असं काय करताय? मी आब्या आम्ही कोणाकडे बघायचं? आणि आता मी कुणाकडे बघू? आमच्याकडे बघा. आम्ही तुमच्याकडे बघून दुःख सोसतोयच ना. असं उपाशी राहून काय होणार आहे? एक दिवस आईपाशी जाईन. हवं? हे काय बोलताय? मला लग्न करून कशासाठी आणलंय मग? एक दिवस कुकू पुसायला? ते काय बी काय बोलतीस? मग तुम्ही तर दुसरं काय बोलताय? तू ना व्याप जेवून घे. तुला शपथ आहे. आणि तुम्ही? मला शपथ घालायची नाही. ही शपथ आहे तुला. भाऊजी थांबा. थांबा म्हणते ना मी. येताल ते माघारी. आहे एवढं कशाला ऐकतेस माझं? अगं मी रागाच्या भरात म्हटलं होतं तोडती नाळ. हा तू लगेच तोडलीस होय? तुला माझं लगीन बघायचं होतं, तेवढं बघितलंस आणि लगेच गेलीस. तुला मी शहरात गेलेलं बघवलं नसतं, त्यामुळे मी ते घर सोडायच्या आधी तूच घर सोडलंस. बापाचा हात जेव्हा डोक्यावर नव्हता तेव्हा तुझा पदर होता. शेंबूड पुसण्यापासनं सावली पोतर समजा त्या पदराने केलं बघ, पण कवाच कुणासमोर नाही पसरला. आता माणसं म्हणतात, अरे एवढा मोठा झालाय आता तरी आईचा पदर सोड की. पण आमची सावलीच गेली ग. आता हे ऊन कसं सहन करू तूच सांग की. माणसं म्हणतात एक माणूस गेलं म्हणजे काय जग थांबतोय. अगं पण ज्या माणसाचं जगच ते एक माणूस असतं त्यांचं काय ग? जेव्हा तू दाद्या म्हणून हाक मारलीस की नाही तेव्हापासून मी माझं खरंच नाव विसरलो. आता तू एकदा हाक मार की दाद्या म्हणून. खरं बाकी कोणी मारलेली हाक मला ऐकूच वाटेना दाद्या म्हणून. हे आहे आहेस तू, मला चांगलं माहिती आहेस. एकदा हाक मार, एकदा हाक मार की, एकदा हाक मार. मला माहिती आहे तू इथंच आहेस.
फक्त एकदा हाक मार की आय एकदा हाक मार की आय हाक मार झोपले नाही सोय. डोळं दुखायला लागलं वाट बघून बघून, पण झोप नाही आली. आणि एवढं रात्र तिकडे जायची काही गरज होती का? तुला कसं कळलं मी कुठं गेलेलो ते? मला नाही कळणार तर कुणाला कळणार? एवढ्या रात्र तिकडे कुणी जातं का? ती जागा चांगली नसते असं म्हणतात माणसं. जिथं माझी आई आहे ती जागा चांगली कशी नसाल? आणि आईला भेटायला येळ कशाला बघायचंय? तिनं कवाच आमच्यासाठी येळ काळ बघितला नाही. तुम्हाला कसं समजवायचं हेच कळत नाही मला. म्हणजे दीपी तुला काय म्हणायचंय? मला काही कळत नाही का? समज कळतंय, फक्त हे मान्यच होईना की यापुढे आई आपल्याबरोबर नसणार आहे. कवा विचार सुद्धा केला नव्हता ग तिच्याशिवाय. कवा नजरे आडबी झाली नाही. माहेर जायचं म्हणलं तर आमच्या दोघांनी घेऊन जायचे. आता एवढ्याला मेकलीच कशी गेली काय समजना बघ दीपे. तुम्ही नका ना सारखा सारखा तोच विचार करू. तुम्ही पडावायचं, झोप नाही लागणार, पण पडलं म्हणजे जरा बरं वाटेल. आय आय दादा दादा आपल्या आय कुठं आहे? आय आय हे बघ दादा, ही तुम्ही अभ्यासाला बसलो का नाही आणि मला छान बटार आणून द्यायची. हे बघ इथं इथं आपल्यासाठी भाकऱ्या थापायची. इथं इथं कापड वाट टाकायची. मी झोपताना का नाही मला मांडीवर घेऊन गाणं म्हणायची. मला झोप लागत नाही का नाही तर वर थोपटायची. आय वय दादा आपल्या आय कुठं आहे? मी आप्पांचा विषय काढला म्हणून गेली ना ते. दादा शपथ दादा, मी यापुढे आप्पांचा विषय कवाच नाही काढणार. आपल्या आईला परत बोलव की. दादा खरं मी तिचं समजा ऐकेन. दादा मी तिला कवाच नाही धाप देणार. आईला बोलव दादा. बोलवतो
भाऊजी, बायकाने नाश्ता आणलाय, या खाऊन घ्या. नाही वहिनी, मला भूक नाही. अहो कालपासून काही खाल्लं नाही आणि भूक नाही म्हणताय. तुम्ही असं करा, असं एकटं नका बसू, मध्याच्या नाहीतर एकाच्या घरी जा, त्यांच्यावर खेळा, माझी वाज बरं वाटेल. नाही, मला नाही जायचं कुठं. कुठं जायचं नाही, काय खायचं नाही, मग करायचंय काय? मला का नाही, मला सायकली जवळच बसायचंय बघ. मग असं करा, सायकल घेऊन जा. अशी उभी करून कशाला ठेवल्या, चालवायला घेतल्या ना. मी का नाही, मी मनातनं काढून टाकलेलं बघ सायकलीचा विषय. पण आईच्या मनात होता. आईनं जवळ सायकल घेतली का नाही, अगं तेव्हा तर मला माहित बी नव्हतं आईनं पैसे कुठून आणलं, काय केलं. पण मग मला एकदा पल्ली म्हणली, आईनं बचत गटातनं सायकलीसाठी उचल घेतल्या म्हणून. तेव्हा का नाही वहिनी, तेव्हा मला लय वाईट वाटलेलं बघ. मी ठरवलं होतं समजा पैसा आयला दादाला फेडायला लावायचा. आणि मग दादाचं लगीन झालं, शाळा भरायच्या आधी मी बी व्हायचं काम करेन. मग आईला का म्हणून नाही सांगितलं? कारण तिनं बी मला नव्हतं सांगितलं, म्हणून मग तिला बी न सांगताच करायचं होतं मला हे समजा. मी काय नाही, लहानपणापासून आईच्या मागे लागलो होतो बघ सायकलीसाठी. एकदाच तिला दिलीच घेऊन. आता तो कुठं सायकल चालवायला यायला लागली तर माझी आईच गेली. तुम्ही बी आता ह्यांच्यागतच करणार आहे का? हो, कालपासून दोघं बी उपाशी आहे आणि तुमच्यामुळे मी बी. मला ह्यासाठी आणलंय का या घरात, सांगा बघू. अगं वहिने, पण तू खाऊन घे की काहीतरी. तुमच्या दोघांनी सांगता सांगता तर माझा जीव जाईल. अहो, ज्या माणसासाठी घरदार सोडून आल्या तो माणूस 2 दिवस झाले जेवला नाही. माझ्या कशा खालना तरी घास जाणार आहे का? मी सगळं जेवण झाकून ठेवते आणि वाड्यावर जाते कपडे धुवायला. तुम्हाला भूक लागेल तेव्हा खा, पण माघारी आल्यावर जर भाकरी दिसली तर मी बी जेवणार नाही. 2 दिवस झाले माणसं मिनत्या करतात, तरी मी ऐकायचं नाही. मला मी तरी काय करणार आहे?
का ग पुढं जेवण ठेवण्याचं का म्हणून बसलंय? खायचं नाही बे? आता तूच सांग बाया, मी सांगून सांगून दमली आहे. अभ्या, अरे जेवणावर काय रुसायचंय? जेवणावर नाही, हायवर टुसलं. तर मग खायला तरी आवडलं असतं का तू असं उपाशी राहिलेलं? आणि असं उपाशी राहून आई काही परत येणार आहे का? मग मग दादा का उपाश आहे? अहो ऐकलं का? तुम्ही घ्या खाऊन, म्हणजे तुमच्या नादानं आब्या बी खाईल, नाहीतर उपाशी राहिलो पोरग. समध्यासने उपाशी ठेवून तुमचं जर का दुःख कमी होणार असेल ना, तर हा सगळ्यांनीच उपाशी. आम्ही घ्यायचे माहित. आणि दीपी तू बी घे, तू बी कुठं काय खाल्लीस? पूर्ण तुम्ही बसा लगेच. नाही नको, मी जेवून आले. ह्या रेशमालाच वाढ कालपासून उपाशी येते. का ग, तुला आणि काय झालं? माझ्यावर बी लई जीव होता मामीचा, नाही गेलं जेव्हा. अभ्या, आब्या, आता खाल्लं नाहीस ना तर तुला आईची शपथ आहे. अरे आमच्यासाठी नाही, तिच्यासाठी तरी खा. तुमच्या समध्यासनी इथं का बोलवले ते माहीत असेल. हो दादा, उद्या तिसरा आहे म्हणूनच बोलवलेस की. बरं झालं पोरं जमले, करून टाकू नियोजन. उद्या तू कोणत्या कामात लक्ष देऊ नकोस, काय रे पोरांनो? हो हो हो, नाही ते समजा आहेच, पण अजून एक विषय होता. ते खाली घाडग्यान शाळेत लगीन आहे, तेव्हा आपल्यामुळं त्यासनी काही अडचण नको. मी म्हणत होतो उद्या तिसऱ्यावर 10वा बी करून टाकू. नाही म्हणजे काही रीती भाती असतील ना त्या समध्या करूयात. तसं नाही, अरे त्यांच्या दारात मंडप पाडलाय, पत्रिका बी वाटल्यात.
समधी तयारी झाली तेव्हा आपल्यामुळे त्यासनी काय अडचण नको. आपणच वाईच समजून घेऊया. अरे दाद्या, तुला काय म्हणावं काय आता? स्वतःवर एवढा दुःखाचा डोंगर कोसळला असताना बी तू अजून बी इतरांचा विचार करतोस होय. लय पुण्यवान आहेस. ना गेलेल्या माणसाने शिकवले सोबत असलेल्या माणसाने जपायला. खरं आहे बघ, तुझी आई म्हणजे गावासाठी आदर्श होती. खरं आहे आबा. अहो म्हणून तर इकडे याचं म्हटलं ना तरी जेव्हा येतं बघा आमच्या. अरे आपणच नवीन कसं चाललं, पुढलं बी सगळं बघितलं पाहिजे ना आपल्याला. अरे मग करा की नियोजन आता. बर, जेवणाचं आपण बघतो आणि निवदाचं बाया बघतील. पाहुण्यासनी अग्नीच्या वेळेस सांगितलं होतंच, पण कसं आहे, अग्नीच्या वेळेला समधी परत माघारी येत नाहीत. जी राहिल्यात ती येतात. अहो ना, जी जवळची पाहुणी आहे ती तरी दुसऱ्यांदा येणारच की. आबा येऊ द्या की आली तर सगळी. काय जेवणाचाच प्रश्न आहे. आणि जेवणात तरी काय, गरा आणि भात. गरा पुरल असा करू आणि भात लागल असा. चालतंय की. पण त्यासाठी किती पैसे लागतील ते बी सांगा ना. अरे दाद्या, तू पैसे दिलं तरी आम्ही कोणती घेणार नाही. कसं आहे, गावाचं आणि भावकीचं हे कामच असते. असलेल्याला उपयोगी यायचं. असलेल्याला समजा खर्च गाव करतोय, ही रीतच आहे बाबा. तू कंच्या बी खर्चाची काळजी करू नकोस. फक्त एक काम कर, पाहुण्यासनं तेवढं कळ. कळवलंय. आता फक्त आब्याच्या शाळेत सांगायचं राहील. अरे सामान आणायला गेलो तेव्हा सांगितलंय आब्याच्या शाळेत. म्हणजे सामान बी आणलं. मग काय अजून राहिलंय वे? अरे तू बोलावलं नसतंच का नाही, तर सगळं नियोजन करून ठेवलं होतं आम्ही. केवढा तू आजवर हट्ट केलास तर मी तुला पाठवलं का नाही? आता अजिबात हट्ट करू नकोस. पण उद्याचं लय महत्वाचं आहे. माग पण तू हेच म्हणली होतीस. पण तू सांगितलंस ना, एखाद्याच्या सुखात जाऊ नये पण दुःखात जाऊ. मग अभिजिताने त्याच्या घरच्यांसाठी याच्यापेक्षा मोठं दुःख काय असेल ग? शाळेत जावं सांगितलं ना, तो मला लय रडायला आलं. मग अभिजितने कसं सहन केलं असेल हे सगळं? लय जीव होता ग तुझ्या आईवर. हे त्यानं सांगितलं का तुला? नाही, सगळंच नाही माहितीये. त्याचे पप्पा इथे नसतात म्हणून आईच करते सगळं त्याचं. जाऊ दे की आहे, अगं बरं वाटेल त्याला. मला एक कळत नाही, बाकीचं समजा ऐकतेस, पण त्याच गावात जायचं असेल की तुझं काय बिघडतं ग? काय ऐकत नाहीस तू माझं? कारण ही वेळच तशी असते. पण त्याच गावात का? दुसरीकडे कुठंच तुझे मित्रमैत्रिणी नाहीत का? ज्योतीकडे पण आता पहिल्यागत जात नाहीस. मग त्याच गावात एवढा डोंगर चढून आणि शाळा बुडून त्याची काय गरज आहे तुला? कुणासाठी? अभिजितच्या आईसाठी. 1-2 तास भेटले होते का कसनी. अभिजितच्या घरी तर नसताना विचार सुद्धा करवत नाही ग.
आणि तूच सांग की आपल्यात कुणाची आई गेली तर नाही का जाणार आपण? मग मग शाळेतले मित्र आपले नाहीत का? अगं पण परत पप्पास विचारायला लागल. मग एक काम कर, तू चल माझ्यावर, म्हणजे बघ की दोन्ही बी प्रश्न मिटतात. मला कोण ओळखतं तिथं? अगं अभिजित, रेश्मा, पल्लवी, दाद्या सगळे ओळखतात तुला. आणि अभिजितची आई सुद्धा आलेली की आपल्या घरी दिवाळीत. तेव्हा किती चांगले बोलत होता तुम्ही एकमेकींशी. खरं आहे तुझं केवढा. चांगला माणूसच देवाला का आवडतो कुणास ठाऊक. मग तू सांग की एवढ्या चांगल्या माणसाच्या अग्नीला नाही मातीला तरी जाऊयात की ग. बर जाऊया. आणि दुपारपर्यंत माघारी ये. झोप आता शांत. गेली सारी खुशी